नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। कृषी विधेयकात बिलाला विरोध करण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज भारत बंदची हाक देण्यात आली। वसंतदादा मार्केटयार्ड सांगली या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे प्रवक्ते व युवा नेते संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्केटयार्डमधील सर्व व्यापारी, हमाल, तोलाईदार यांनी भारत बंदच्या हाकला पाठिंबा दिला। यावेळी काँग्रेसचे युवा नेते संतोष पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना बंद करण्यास आवाहन करण्यासाठी बैलगाडीतून फिरून व्यापाऱ्यांना बंद करून शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी आपले व्यापार बंद करण्यासाठी भाग पाडले। मार्केट यार्ड कमिटीचे संचालक बाळासाहेब बंडगर, आडत व्यापारी मनोहर सारडा, अभय मगदूम, सुनील शेट्टी, स्वप्नील शेटे, सुशांत कदम, निखिल सागर बडोदेकर, महेंद्र माने, हनुमंत सोनकर, अविनाश जाधव, अवधूत पाटील, शेतकरी व हमाल बांधव व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोला। आज देशामध्ये भारत बंद हाक दिलेली आहे। या सांगली मार्केट यार्डमध्ये आम्ही आज सर्व व्यापाऱ्यांना बंद करायचं असं आवाहन केलेलं आहे। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे। आज भारतामध्ये ज्या वेळेला हरियाणा आणि पंजाब या सदन शेतकरी ज्या वेळेला रस्त्यावर येतात त्यावेळेला आपला देश खूप अडचणीत आलेला असतो। याचं एक उदाहरण दिलं जातं, कारण पूर्ण देशाला किंवा जगातील काही देशांना पंजाबमधून जे पिकवलेलं अन्नधान्य आहे त्याचा सप्लाय आणि निर्यात होत असते। अशा वेळेला पंजाब आणि हरियाणामधले लोक ज्या वेळेला अनेक दिवस झालं या भारतीय जनता पार्टी सरकारने शेतकऱ्याविरोधात जो एक अध्यादेश काढला आहे तो अध्यादेश रद्द करावा म्हणून आंदोलन करत आहे आणि देशभरात आज वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण भारत बंद करून त्यांना पाठिंबा देत आहे। त्याच पद्धतीने आम्ही सांगली शहरामध्ये या मार्केट यार्डामध्ये भारत बंदला आम्ही पाठिंबा देत आहोत। या ठिकाणी आज आम्हाला भरपूर जे बैलगाड्या आहेत त्यांना आम्हाला दिल्या, त्याने आम्हाला पाठीशी राहून तुमच्याबरोबर आहेत असं आम्हाला आव्हान केलेलं आहे। यापुढे आम्हाला जो आजचा प्रश्न आहे तो प्रश्न हा आहे की या मार्केट कमिटीमध्ये जो शेतकरी माल आणत होते त्या शेतकऱ्यांना माल आणण्याचं मज्जाव करत आहेत, कारण तो माल बाहेर कुठेही विकूया असं याच्यामधून एक संदेश दिला गेला। परंतु हे चुकीचं आहे। चुकीचं अशा रीतीने आहे की त्यांना जो ज्या वेळेला हमीभाव मिळतो तो हमीभाव इथून देणार नाहीत, कारण का की मोठमोठ्या भांडवलदारांच्या हातात ही शेती व्यापार जाणार आहे। त्यामुळे जो ते मालाचा दर ठरवतील त्या पद्धतीनेच ते दर काढणार आहे। त्यामुळे कधी काळी वर्षातून एकदा किंवा दोनदा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, परंतु 10 महिने ते नुकसानमध्ये जातील। म्हणून हा कायदा रद्द करावा म्हणून आम्ही या ठिकाणी आज या पाठिंबा देत आहे। मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार।